मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिकारक बिरसा मुंडा, या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। सर्वसामान्यांचे आणि आमच्या समोर बसलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, ज्यांनी ठाणे शहरामध्ये ऑटो चालवत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, असे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे माननीय माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आज खास आपल्या या भोकर मधल्या सर्व मतदार बांधवांशी संवाद साधण्यासाठी आलेले मराठवाड्याचे नेते, तसेच एक सर्वसामान्य दलित समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा आज या मराठवाड्याचा नेता म्हणून सर्वसामान्यांचा नेता आणि आमच्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जे महिन्याला 1,500 रुपये जातात ते आपल्या खात्याकडून सुरुवात करणारे संजय भाऊ शिरसाट, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय भाऊ गिरडे, आपल्या या भोकर मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले सुभाष पाटील किनाळकर, श्री प्रमोदजी देशमुख, सौ लक्ष्मीताई वडगावकर, शिवराजजी जाधव, सोहमजी शेटे, आनंदराव जाधव, प्रदीपजी दौलतदार, वर्षा किनाळकर, सुनीलजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी सेनेचे श्री प्रल्हाद इंगोले, शिवसेनेचे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, शिवाजीदादा पाटील किनाळकर, समोर उपस्थित असलेली सर्व भोकरकर मंडळी, बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मानाचा रामराम करतो। जय महाराष्ट्र। बांधवांनो, इथं मला वाटतं मोंड्यामध्ये एक मोठी सभा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची झाली होती आणि त्या सभेला शिवसेनेचा आमदार या नात्यानं मी त्या सभेला उपस्थित होतो। त्यावेळेसच्या टेप माझ्याकडे आहेत आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणले होते की अशोक चव्हाण हे लीडर नाही, डीलर आहेत, डीलर। हे त्यांच्या पक्षाच्या आताच्या मुख्यमंत्र्याचं वाक्य आहे, डीलर आहेत, डीलर। हिरो होंडाची एजन्सी त्यांच्याकडं, सुझुकीची एजन्सी त्यांच्याकडं, महिंद्राची एजन्सी त्यांच्याकडं, बजाजची एजन्सी त्यांच्याकडं। परवा इथं सभा झाली, सभेमध्ये म्हणे की एवढ्या वेळेस आम्हाला संधी द्या, तुम्हाला भोकर शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो। भोकरकर बांधवांनो, आता याच्यापूर्वी 72 वर्ष कोणाला संधी दिली तुम्ही? 72 वर्ष तुम्ही चव्हाण परिवाराला संधी दिलेली आहे। कैलासवासी आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांपासून तर आताच्या असलेल्या आमदार ताईपर्यंत गेली 72 वर्ष चव्हाण परिवार या मतदारसंघावर कुठल्या ना कुठल्या रूपानं राज्य करत आहे बाजूने। मग 72 वर्षामध्ये तुम्ही केलं नाही तर आता परत संधी दिल्यानंतर काय नवीन करणार आहात? आणि आता नवीन करणार आहात तर 72 वर्ष तुम्ही काय केलेलं आहे? हा महत्वाचा प्रश्न माझा अशोक चव्हाणांना नाही बांधला। मी एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे। काल इथं आलो, शिरसाट साहेब तुमच्या सभेसाठी जागा इथली मोंड्यातली मागणी। अरे 10-10 दिवस सगळ्या सभेसाठी जागा बुक आहेत। या गावामध्ये दुसरा कुठल्याही नेत्याला सभेसाठी जागा मिळू नये अशा पद्धतीचं षडयंत्र इथं रचलं जातं। समोरचा उमेदवार प्रचारच करू नये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं काम इथं केल्या जाते। सुभाषराव, तुम्ही हिंमत हारण्याचं कारण नाही। आम्ही सगळेजण सर्वसामान्य घरातले पोरं असलो तरी
ताकदीनं आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभा आहात. तुम्ही फक्त पुढे व्हा. माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बरोबर, तुमचा परिवार हा माननीय माधवराव किनाळकर साहेबाचा, कैलासवासी स्वातंत्र्य सेनानी भुजंगराव किनाळकर साहेबाचा परिवार आहे. किनाळकर परिवाराचं फार मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे. किनाळकर साहेबासारखा एक मोठा वक्ता, ज्यांनी त्या काळामध्ये विधानसभा गाजवली, त्यांची भाषणं ऐकायसाठी, त्यांचं भाषण आहे म्हटलं तर बाहेरून लोक पळत यायचे. त्या माणसाला बुद्धी नव्हती का? की अशी माणसं या नांदेड जिल्ह्यातले सूर्यकांता पाटील असतील, माधवराव किनाळकर असतील, IIT झालेले कमलकिशोर कदम साहेब असतील, अशी मोठी मोठी माणसं शामराव कदमापासून संपवण्याचं काम तुम्हाला सांगतो या चव्हाणांनी केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सत्तेतून भ्रष्टाचार, भ्रष्टाचारातून पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातून सातत्यानं सत्ता, हे अशा पद्धतीचं सूत्र या चव्हाण परिवाराचं या नांदेड जिल्ह्यावर राहिलेले. आमच्या नांदेड शहराची काय परिस्थिती केली? आज भोकर मतदारसंघ आहे. या भोकर मतदारसंघाच्या बायपासला आताच आलो आम्ही. गुडघ्या इतकाले खड्डे होते तुमच्या त्या बायपासला, तिथल्या पुलावरती. आज 8,500 कोटीचे बांधकाम मंत्री असताना तुम्ही या मतदारसंघामध्ये कामं केले. ते 8,500 कोटी आहेत कुठे? कसल्या पद्धतीचे रस्ते तुम्ही केले? गल्ल्या गल्ल्यांमध्ये भोकरमध्ये जर फिरलं तर 8,500 कोटी या मतदारसंघातले गेलं कुठे? हा प्रश्न चिन्ह आमच्या समोर पडतो. बाजूला यांनी कोणाचं, सर्वसामान्य माणसाचं भलं केलं नाही. यांनी फक्त ठेकेदारांचं आणि याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चमच्यांचं फक्त यांनी भलं केलेलं आहे. सर्वसामान्याची माणूस भलं ते कधी करू शकत नाही बाबा. म्हणून माझी भोकरकरांना विनंती आहे की आज तुमचा बायपास असेल, कारखान्याच्या संदर्भामध्ये आता कोणीतरी इकडून बोललं, माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, मी पोफाळी कारखाना चालवायला घेतला आणि पोफाळी कारखान्यावर पहिल्या वर्षीपासून बंडू दादा 2600 रुपये भाव दिला. इथं 1100 रुपये 2100 रुपये भाव होता, तेव्हा 2600 रुपये भाव दिला. आम्ही कर्ज काढलं, परंतु शेतकऱ्याचा काटा कधी मारला नाही बाजूला. शेतकऱ्यासाठी काम करण्याचं काम आम्ही केलं. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं असेल की वर्षा बंगल्यावर सकाळी 5 वाजेपर्यंत माणसं तिथं रांग असायची, हजारो माणसं 5 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देण्यासाठी, त्यांच्या समस्या सांगण्यासाठी असायची. त्या नांदेड जिल्ह्यानं 4-4दा मुख्यमंत्री पद बघितलं, पण मला संजू भाऊ आठवत नाही की कधी वर्षा बंगला आम्ही बघितला होता किंवा समोर बसलेल्यांनी कधी वर्षा बंगला बघितला असेल, मला आठवत नाही. कारण ही माणसं सर्वसामान्य माणसांची माणसं नाही आहेत. ही माणसं फक्त काही डोळक्याची माणसं आहेत, ते ओळखण्याची वेळ आली आहे बाजू. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज सुभाषदादा किनाळकर यांच्या रूपानं एक स्वाभिमानी तरुण तुमच्या समोर येत आहे. या मतदारसंघामध्ये वेगळं सूत्र आहे. मतदान 5-5 हजार रुपयाला, 7-7, 10-10 हजार रुपयाला मतदान विकत घेतले जाते. परंतु माझी विनंती आहे बांधवांनो, आता 5,000 रुपये दिले, ते 5,000 रुपये जिंदगीभर काय आपल्याला पुरणार नाही. याच खड्ड्यामध्ये, याच वाईट अवस्थेमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी स्वाभिमानी बाणा तुम्हाला पत्करावं लागणार. या भोकर शहरामध्ये 40 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आली. त्या 40 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून अजूनही कुठल्या नळाला पाणी येत नाही. आजही उन्हाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा इथं करावा लागतो. अशा पद्धतीची परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे. आज बीजेपीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांच्या शेतासाठी म्हणे 7 कोटी रुपयाचा रस्ता केला. म्हणजे जिथं माणसं राहतात तिथं खड्डे, आणि इथं यांचे शेत आहेत तिथं 7-7 कोटी रुपयाचा रस्ता. अशा पद्धतीचं काम इथं चालू. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना समोर बसलेल्या गोरगरिबाच्या आमच्या सर्व माय भगिनी, या सर्वसामान्याच्या घरामध्ये पैसा गेला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आज प्रत्येकाच्या खात्यावरती 1.5 हजार रुपये गरीबाच्या घरामध्ये जर जात असेल तर ती केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना आली. आमच्या गरीबाच्या मुली शिकत नव्हत्या. अशा वेळेस MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, त्यांना फीस भरायला परवडत नव्हतं. अशा वेळेस या मुलींची फीस माफ करण्याचं काम पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी केले. हजारो योजना असतील कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी. पोलीस पाटलासारखा माणूस, नावाला पोलीस पाटील होता, 1,500 रुपये पगार होता त्याला चहा पाजून शेत्या विकावं लागल्या पोलीस पाटलाला. त्या पोलीस पाटलाला, गावच्या एस्कराला
गावचे छोटे मोठे पदाधिकारी असतात, त्यांना 15-15 हजार रुपये पगार देण्याचं काम तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. सगळ्यात मोठा शेतकऱ्यांना जर पैसा त्या काळामध्ये मिळाला असेल तर शेतकऱ्यांना पैसा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. म्हणून आपल्याला विनंती आहे की आज सुभाषदादा किनाळकर हे आमच्या धनुष्यमान चिन्हावरती उभे आहेत. एक संधी आतापर्यंत 72 वर्ष या लोकांना संधी दिलेली आहे. एक संधी सुभाषदादा किनाळकर यांना आपण देऊन बघा. नगर विकास खाते शिवसेनेकडे आहे. या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी करावेत एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.